नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर मार्केट खाली गेलं. याच्यात म्हणजे दुमत असण्याचं कारण नाही. किती गेलं हे सर्वांना माहिती आहे, काय झालं हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यापेक्षा की आपण गेल्या महिनाभराचा जरी चार्ट पाहितला तरी त्या चार्टामध्ये बी आपल्याला हे दिसून येईल की 1000-1500 पॉईंटमध्ये गेल्या 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये मार्केट पडलं आहे. तर काल आपण म्हटलं होतं की एखादा बाउन्स येईल, बाउन्स आल्यानंतर पुन्हा मार्केट ह्याच्यामध्येच रेडमध्येच बंद होईल. परंतु निफ्टी तर ग्रीनमध्ये बंद झाली आहे आणि बँक निफ्टी ग्रीनमध्ये बंद झाली आहे आणि निफ्टी रेडमध्ये बंद झाली आहे. आता की 5 मार्च रोजी उद्या की निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल कशी असेल यावर आपण भाष्य करणार आहोत. यावर आपण समजून घेणार आहोत. त्याच्या लेवल कशा असतील हे समजून घेणार आहोत की उद्या नेमकं काय होईल हे समजून घेणार आहोत. त्यापेक्षा की सध्या ग्लोबल मार्केटमध्ये की काय चालू आहे हे बी आपण आता पाहणार आहोत. आपण डाव घेऊन पाहिलं तर 749 मायनस आहे. गिफ्ट निफ्टी आपल्याला पाहिलं तर तीही आपल्याला मायनस पाहायला भेटायला लागली आहे. आणि ग्लोबल मार्केट जर आपण पाहायचं म्हटलं, ग्लोबल मार्केट शक्यतो ग्लोबल मार्केट आपल्याला सगळं लाल दिसून इथं येत आहे. हे डावझोन फ्युचरमध्ये 46 पॉईंटनी अंकांनी मायनस आहे. निकी या ठिकाणी 454 मायनस आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर की बाहेरचं टोटल एक ना एक मार्केट या ठिकाणी आपल्याला मायनस पाहायला भेटतं आहे. त्याच्यामुळे की उद्या काय होणार तर चौघड आहे. उद्याही मार्केट खालच्या दिशेनेच असणार आहे. परंतु एफ आय काय करतं आहे, एफ आयची सेलिंग येते की एफ आय बाईंगसाठी येतं आहे का आपल्याकडं हे एक पाहावं लागणार आहे. एफ आय शक्यतो सेलिंग म्हणजे भारतीय बाजारपेठेतून पैसा काढून घेण्याचा जास्त त्याला रस दिसतो. चला उद्या निफ्टीमध्ये काय होतं हे आपण ह्याच्यामध्ये पाहू. हा निफ्टीचा चार्ट आहे आता 5 मिनिटाचा. हा निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. आज सकाळी मार्केट कालचं ज्या ठिकाणी लो होता, कालचा जो लो होता त्याच ठिकाणी एक प्रकारे ओपन झाला. म्हणजे की मार्केट या ठिकाणी ओपन झालं 22,000च्या आसपास. 22,000च्या आसपास ओपन झाल्यानंतर त्यांनी पहिली आणि कॅन्डल केली, ग्रीन कॅन्डल केली आणि पुन्हा हळूहळू आपल्या रजिस्ट्रेशनपाशी आलं 22,100पर्यंत. पुन्हा मार्केट खाली आलं. दिवसभरामध्ये मार्केट याच पद्धतीने या ठिकाणी चाललं. परंतु की उद्या काय करायचं आहे आपल्याला, कारण मार्केट आत्ता बंद झालेलं आहे. 22,080च्या आसपास मार्केट या ठिकाणी बंद झालं आहे. तर उद्या मित्रांनो की माझं सरळ म्हणणं आहे तुम्हाला, उद्या कुठंही ओपन होऊ द्या मार्केट. उद्या गॅप डाऊन होतं, गॅप अप होतं आहे तेव्हा हे असू द्या, कुठंही ओपन झालं तरी काही अडचण होणार नाही. 22,080वर मार्केट ज्यावेळेस ओपन होतं त्यावेळेस आपण काय करायचं, खालच्या दिशेने कधी 22,050च्या खाली एखादी रेड कॅन्डल झाली, रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला 22,000पर्यंत 22,000चं पहिलं टार्गेट असेल. 22,000 ही आपल्याला तोडलं तर आपल्याला दुसरं टार्गेट आपल्याला 21,900चं असेल. परंतु जोपर्यंत 21,900 नीट लक्षात घ्या, 21,900 या ठिकाणी तोडलं, निफ्टीने 21,900 तोडलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणखी बी रॅली सेलिंगची येणार. हे म्हणजे उघड आहे की मला वाटतं की 21,730पर्यंत 21,730पर्यंत खाली पुन्हा आपल्याला एक चांगला मूव भेटेल किंवा पुट साईडचा एक चांगला ट्रेड भेटेल. परंतु त्यांनी 21,900 तोडायला पाहिजे. आता तर मग मार्केटने आता वरी जायला काय करायला पाहिजे की मार्केटने मला वाटतं की पहिलं तर 22,100 तोडलं. 22,100 तोडल्यानंतर या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल, ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग झाली आणि ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग झाल्यानंतर या ठिकाणी एक तिचा हाय तोडला. या ठिकाणी हाय तोडला त्याचा पूर्ण कॅन्डल ही हाय तोडला तर या ठिकाणी स्टॉप लॉस लावून आपल्याला सीच्या दिशेने जायला काही अडचण नाही. मग पहिलं टार्गेट आपल्याला 22,150चं असेल. 22,150 ही तोडलं तर 22,150 तोडल्यानंतर आपल्याला पुढं 22,200
आता हे प्रमुख आहे 22,200 हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. 22,200 22,000 ज्यावेळेस 200 तोडून त्यावेळेस मला वाटतं ॲग्रेसिव्ह बाईंग म्हणजे ताकदीने आपल्याला वरच्या दिशेने सी साईडला जायला अडचण नाही. आणि खाली पी साईडला आपल्याला केव्हा जावं लागेल की 21,900 जोपर्यंत तोडीत नाही 21,900च्या खाली स्ट्रॉंग सेलिंग करायला काहीही अडचण नाही. नीट आहे का? 22,200च्या वर स्ट्रॉंग बाईंग करायला आणि 21,900च्या खाली स्ट्रॉंग सेलिंग करायला काहीही अडचण आपल्याला सध्या तरी ह्याच्यातून दिसत नाही. हे झाले की निफ्टीचं. आता उद्या बँक निफ्टी काय करते? बँक निफ्टीची चाल कशी असेल तर बँक निफ्टी या ठिकाणी आज ओपन झाली, गॅपडाऊन ओपन झाली, पण पहिलीच एक मोठी कॅन्डल झाली आणि तेव्हा गॅप भरून काढला त्याने बँक निफ्टीने. बँक निफ्टी बंद झाली बघा की 48,289. तर उद्या बँक निफ्टीची चाल कशी असणार आहे? उद्या आपल्याला बँक निफ्टीची चाल ह्या पद्धतीने दिसेल. उद्या 48,150च्या खाली हे जो सपोर्ट आहे हा सपोर्ट तोडला. या ठिकाणी एक रेड कॅन्डल झाली. अशी रेड कॅन्डल त्या रेड कॅन्डलचा लो तोडला. रेड कॅन्डलचा इथं लो तोडला की मग आपल्याला पहिलं टार्गेट आहे 48,050चं आणि 48,050 ही तोडलं तर आपल्याला मग थेट 47,900 आणि 47,900 तोडलं तर मग 47,800पर्यंत आपल्याला खालच्या दिशेने ट्रेड भेटू शकतात. राहील आता की सी साईडला आपल्याला काय करायचं आहे? सी साईडला आपल्याला 48,350 48,350च्या वर ग्रीन कॅन्डल केली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने 48,500चा आपल्याला पहिलं टार्गेट असेल आणि 48,500 बी आपल्याला तोडलं तर मग आपल्याला एक मोठं टार्गेट 48,750चं असेल, 630चं असेल, त्यानंतर 48,750चा आणि पुन्हा 49,000चा. हे असं असेल बँक निफ्टी आणि निफ्टीचं आहे की प्रत्येकाने जर लेवल टू लेवल पाळला तर अधिक चांगलं ट्रेड होतील. हे जे व्हिडिओ आहेत हे फक्त की माहितीसाठी व्हिडिओ आहेत, प्रशिक्षणासाठी व्हिडिओ आहेत. मराठी ट्रेड गुरुला एवढंच उद्देश आहे की मराठी माणसाला शेअर मार्केटची माहिती व्हावी, त्याचं ज्ञान असावं एवढ्यासाठीच हे व्हिडिओ आहे. कॉल आणि टिप्स या ठिकाणी दिले जात नाहीत. या ठिकाणी पैसे घेऊन कुठलीही गोष्ट केली जात नाही. केवळ आणि केवळ हे शिक्षणासाठी व्हिडिओ आहेत. याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल शेअर मार्केटमध्ये तर आपल्या आर्थिक सल्लागाराची नक्कीच मदत घ्या, त्यांचा सल्ला घ्या. त्यानंतर याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. चला तर नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. धन्यवाद.